ड्रिपिंग सिस्टीम म्हणजे अति घन पद्धत लागवडीनं कापसाची लागवड करायची आहे आणि त्यातून उत्पादन वाढवायचं आहे. तर एका एकरामध्ये जवळपास येथे 74,000 हे बसतात ही आपल्या सारख्या झाडं असतात. तर साधारणतः एका याला जरी 20 बोंड आले आपल्या पाडीला, 4 ग्रामचं बोंड जरी असलं तरी 5 ते 5.5 क्विंटल एका एकरामध्ये आरामशीर कापूस शकतो त्याच्यामध्ये. आणि हे जे कोरडवाहू वाहन आहे, तर तुम्हाला पावसात यावर्षी काय झालंय, अनियमितमुळे पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून या ज्या व्हरायटी आहेत या कमी पावसाच्या ठिकाणी आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये चांगले उत्पादन होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याकडे उत्पादन जे आहे कापसाला अडचण काय होती, एक फवारणी येते आणि दुसरी वेचण्यासाठी येते. वेचणीचे लोक भेटत नाही, 15 रुपये किलो 20 रुपये किलो जसं फास्ट. पण याचं काय माहिती का, आपली याची हे आहे वेळ 110 ते 120 दिवसामध्ये याला पूर्ण म्हणजे बोंड सोडून तुम्ही नंतर काढू शकता. म्हणजे एकाच वेचणीमध्ये तुम्ही याचं डबल वेचणी करायचं काम नाही, तो खर्च वाचू शकतो. आपल्याला खर्चही वाचवायचा आहे आणि उत्पादनही वाढवायचं आहे. नुसताच खर्च वाढून उत्पादन वाढवायचा काही फायदा नाही आहे. जर खर्च वाढला, जर उत्पादन वाढलं आणि खर्च सुद्धा वाढला तर त्या तुलना आहे ती आपलं उत्पादन कमीच होतं. पण याच्यात काय, खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन वाढवायचं. आपल्याला खर्च कमी लागतो, उत्पादन याला आपलं वाढ पण द्यायचं नाही. काय करायचंय, ज्याची 2 स्टेजला याला फवारणी करायची. आपल्याला वाढ रोधक जे ग्रोथ रेग्युलेटर असते त्याची फवारणी करायची. आणि वारंवार जे गट आहेत आपल्याला सामील, त्याचा आम्ही गट तयार करणार आहे व्हॉट्सअपला. त्यात कंटिन्यू त्यांना काय काय करता येईल, कोणती फवारणी करायची, काय करायची, कोणती औषधी मारायची, कोणती औषधी देणार आहे, कोणतं कीटकनाशक मारायचं, याची सर्व माहिती तुम्हाला त्या स्टेजला देण्यात येईल. मेन उद्देश फक्त यावर्षी फक्त काही लोकांना दिलेले आपण, म्हणजे हे पाहून पुढच्या वर्षी दुसरे लोक लागवड करतील, हा याचा मेन उद्देश असतो. आम्ही प्रात्यक्षिकचा बियाणं आम्ही देत नाही कोणाला, फक्त काय असतं, हा डेमो आहे. हे करून उत्पादन यावर्षी चांगलं वाढलं तर पुढच्या वर्षी ते प्रमाणात वाढ होते. पण काही लोकांनी जर याची अति घन पद्धत लागवड नाही केली तर उत्पादन घट येऊ शकते. त्यामुळं एका एकरात जवळपास 6 फुटाची लागवड करायची. याच्यामध्ये 90 बाय 15 तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते. एवढंच काय, ते काय तंतोतंत येणार नाही, पण त्या दृष्टिकोनातून तसं करायचं आहे आपल्याला. तर सर्व लोकांनी तसं लागवड करायची आहे. आणि दुसरा एक सोयाबीनचा विषय आहे. सोयाबीनचे आपण ऑनलाईन गट जे आहेत, ऑनलाईन गटामध्ये निवड झालेली आहे. यांच्या गटात माझ्या 4-5 सध्यातून एकच गट निवडला आहे. प्रत्येकाला एक प्रतिष्ठाचा संस्था आहे पुढच्या एकराला यांच्या गटात आहे. तर त्यांना आपल्याकडे बियाणं आलेलं आहे. 21 का 22 बॅग आहेत त्या. तर एका शेतकऱ्याला 21 का 22 किलो द्यायचे, बॅग 25 किलोची. त्या दृष्टिकोनातून आज बियाणं घेऊन जेव्हा वाटप करणार त्या गटालाच भेटत फक्त. गटात विकू शकता, मसाला उद्योग करू शकता. याच्यात सर्वांना अनुदान आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्याचा अर्ज सुरू आहे आपल्याकडे भरणं. फक्त त्याचा सिव्हिल कोर, त्याला कर्ज बुडवलं नाही पाहिजे. एखाद्या पोरानं कर्ज बुडवलं तर गव्हर्नमेंट त्याला आपलं बँका ज्या आहेत हे त्यांना हे देत नाही, अनुदान देत नाही. आणि शक्यतो ते काय करतो, हे करतो फ्लिपकार्टवर किंवा ते लोन घेतो, तेव्हा मोबाईल घेतो, त्याचे लोन काही लोक भेटत नाही. तर सिव्हिल खराब होतो, नंतर भविष्यात प्रॉब्लेम होतो. तसं करायचं नाही. लोन तिला मोबाईलसाठी लोन घेतात काही पोरं आणि ते भेटत नाही. त्याचं सिव्हिल खूप खराब होतं. 75 तेल घाणा ब्रँड तयार करू शकतो तुम्ही. तेल घाणा टाकून तुमचं स्वतःचं ब्रँडिंग तुम्हाला इंग्लिश सुविधा सुद्धा फ्लिपकार्टवर किंवा कोणत्या याच्यावर तुमचं नोंदणी करून सर्व गोष्टी करून देतो. सर्व गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला लायसन बिसन सर्व गोष्टी भेटतात आणि ते फ्रीमध्ये आहे. उच्चुक असेल एखादा शेतकरी तर करू शकता. या 2 मिनिटं पीएम किसान जर कोणाची अडचण वगैरे असेल काही तर ते सांगा. पीएम 2,000 भेटतात, ते 2100 आहे. जर कोणाची अडचण असेल तर आपण फक्त थोडासा वेळ लागतो त्या योजनेला. एकदा बंद पडलं किंवा चालू झालं तर 5-6 महिने जातात. हा नाही कोणतंच विद्यापीठ असं हे करत नाही की बाबा शेतकऱ्याचं नुकसान कसं झालं पाहिजे. जे पारंपरिक पद्धत चालू या पद्धतीने थोडा फाटा देऊन शेतकऱ्याचं उत्पन्न कसं जास्त होईल याच्यावर भर असतो. मग याच्यासाठी काही टेक्नॉलॉजी असतात. 30 किलो पेरायचो, मग 28वर आलो, 25वर आलो, आता 22च्या वर मला वाटत नाही कोणी पेरत असं. बरेच ते टेक्निकल शेतकरी ते टोकनवर आले. टोकनवर किती लागतात, 9-10 किलो लागायचं. 3,000चं बियाणं लागायचं
आज ते 1200 रुपये म्हणजे 1800 रुपये आजच वाचले आपले. तर एकरी खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे. पण 10 किलो वाल्याला सोयाबीन किती होती एकरी? कोकण पद्धतीने 10-12 लावतो. अरे शेतकरी दादा, जरा थांब ना. मला इतक्या घाईघाईत पेरू नकोस. अजून माझ्यासाठी योग्य वेळ आलेली नाही. आधी माझं पूर्ण ऐक, मगच पेरणीचा निर्णय घे. एवढी कसली घाई करतोस? माझ्या चांगल्या उगवणीसाठी किमान 75 ते 100 मिलीमीटर म्हणजेच 3 ते 4 इंच पाऊस होणं खूप गरजेचं आहे रे. फक्त पाऊस पडून उपयोग नाही बरं का. तो पाऊस जमिनीत खोलपर्यंत मुरला पाहिजे. तेव्हाच मला योग्य ओलावा मिळेल, माझं बी फुगेल आणि माझी मुळं फुटायला सुरुवात होईल. आता बघ ना, थोडासा पाऊस पडला म्हणून मला पेरलंस आणि नंतर पाऊसच थांबला तर माझी मुळं अर्धवटच राहतील. मग उगवण नीट होणार नाही. म्हणून घाईघाईनं पेरणी करू नकोस. आता फरक लक्षात आला का? जिथे पुरेसा ओलावा मिळतो तिथे माझी मुळं मजबूत वाढतात. पण ओलावा कमी पडला तर उगवण कमकुवत होते आणि पुढं नुकसान होऊ शकतं. म्हणून थोडा संयम ठेव. योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी कर. मग माझी उगवण एकसारखी आणि जोमदार होईल. किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होऊ दे. बियाण्यांची उगवण चाचणी करून घे आणि मगच पेरणी कर, म्हणजे आपलं नुकसान टळेल.